झालाच पाहिजे। मंद्रुपते कुरवट रस्ता झालाच पाहिजे। मंद्रुपते कुरवट रस्ता झालाच पाहिजे। मंद्रुप ते कुरवट रस्ता तत्काळ होण्यासाठी आज सोलापूर शहरातील पूनम गेट येथे मंद्रुप येथील शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण करत आहेत। या उपोषणाला प्रहार संघटनेने पाठिंबा दर्शवला असून प्रशासन याची दखल घेतली नाही तर समस्त शेतकऱ्यांना घेऊन संबंधित कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी इशारा दिलाय। सदरचा रस्ता हा आजतागायत खडीकरण किंवा डांबरीकरण झालेला नाहीये। हा रस्ता मुख्य दळणवळणाचा असून ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरून वाहतूक करतात, मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही। अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत असून अनेक अपघातही होत आहेत। त्याची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन छेडू असा इशारा उपोषणकर्तेवेळी कमलेश खाडे यांनी दिला आहे। गेल्या 30 वर्षापेक्षा जास्ती मंद्रुप ते कुरवट रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे। 30 वर्ष झाला गावामध्ये चांगल्या प्रकारे रस्ता नाहीये। एकीकडे आपण बघताय की राज्य शासन हिंदू आणि मुसलमान करण्यामध्ये व्यस्त आहे, परंतु या ठिकाणी हिंदू शेतकऱ्यांसाठी रस्ता नाहीये। यापेक्षा मोठी दुर्दैवी गोष्ट काहीच नाहीये। मी या माध्यमातून आपल्या कलेक्टर साहेबांना विनंती करतो की कुरवट ते मंद्रुप हा रस्ता गेल्या 30-40 वर्षापासून झालेला नाहीये आणि या संदर्भात PWD कडे ते रस्ता अजूनही वर्गही झालेला नाहीये। त्यामुळे तो PWD करत नाही, जिल्हा परिषद करत नाहीये आणि दुसऱ्या खात्याचे लोक या ठिकाणी लक्ष देत नाहीये। एकीकडे आपण बघताय की परवा जे संकट आला होता पाण्याचा, तशा पद्धतीचं संकट गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी आजूबाजूला राहणाऱ्या लोक जे आहे ना सहन करतायत। एक दिवस आलेला पूर सगळ्याला दिसतो, परंतु 30 वर्षापासून हे लोक जे आहे ना अत्यंत एखाद्या आरोपीला जशी शिक्षा भेटते काला पाण्याची शिक्षा तशा पद्धतीची शिक्षा हे लोक भोगतायत। याच्याकडे सरकार म्हणून, हिंदुत्ववादी सरकार म्हणून कधी लक्ष देणार हा एक माझा प्रश्न आहे। आणि दुसरा एक सांगतो, जिल्हा परिषदेचे CO जे भुजबळ साहेब आहे हे 4-5 वाजेपर्यंत या संदर्भात बैठक घेऊन जर तोडगा काढला नाही तर 5 वाजता प्रहारचे असंख्य कार्यकर्ते, शेतकरी, आमच्या महिला भगिनी घेऊन जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ताब्यात घेतल्याशिवाय प्रहार राहणार नाही, या माध्यमातून सांगतो। नमस्कार, माझं नाव कमलेश निंगाप्पा खाडे, राहणार मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। तर आपला विषय आहे की मंद्रुप ते कुरवट रस्ता ग्राम 200 हा रस्ता आत्ता तागायत रस्ता झाला नाही। किंवा असं मत की बाबा मंद्रुप मधले लोक किंवा शेतकरी जर सोलापूरमध्ये येऊन आंदोलन करत असेल तर आता हे जे चालू सत्ता आहे ह्या सत्तेचा काही उपयोग नाही। किंवा मंद्रुप मधले लोक जर इथं येऊन उपोषण करत असेल तर हे सत्तेचा आपल्याला काहीच गरज नाही। तर माझं मत आहे की जोपर्यंत रस्ता मंजूर होत नाही किंवा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे शेतकरी बांधव सगळे मिळून आमरण उपोषण करणार आहे। जोपर्यंत रस्ता किंवा आपल्याला लिखित भेटत नाही किंवा रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि आमरण उपोषण करणार आहे। रस्ता पावसामुळे पाणी आलं संबंध आम्हाला वड्याचं पाणी येऊन रस्ता बंद झालाय। सगळं रस्ता फुटून आमचं सोन्याचं लेकरूचं हे गेलंय, दवाखान्याला यायला करायला रस्ताच बंद झालाय। लेकरांना शाळेला जायला पाणी, आमच्या प्याज पाण्याचा त्रास सगळं होऊन रस्ता बंद होऊन आम्हाला लई त्रास चाललाय। अजून बी रस्त्याचं हे आहे बघा, आम्ही रस्ता होईपर्यंत उठणार नाही। ತ್ರಾಸ ಆಲತ್ತದ್ರಿ, ಹುಡುಗರು ಸಾಲಿ ತ್ರಾಸ ಆಲತ್ತದ, ಮತ್ತ ಹಿರಿಯರಿಗೆಲ್ಲ ದವಾಖಾನಿ ಇದು ಎಲ್ಲ ಇದು ಆಲತ್ತದ। ಅದಕ್ಕಂದ ನಾವು ಎಂತ ರಸ್ತಾ ಮಾಡ್ತೀರಿ ಆ ರಸ್ತಾನ ನಾವು ಹೇಳಲಿಲ್ಲ ಇದು